तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून जे आहे ते 31 मार्च पर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। म्हणजे आता फक्त 10 दिवस बाकी राहिलेले आहे। या 10 दिवसामध्ये तुम्हाला दुरुस्तीची केवायसी पूर्ण करायची आहे। तुमची जर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही केवायसी केली असेल आणि त्या केवायसी मुळे तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत जर हप्ते बंद झाले असेल तर तुमच्यासाठी केवायसी दुरुस्त करण्याची संधी शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलेली आहे। 6 फेब्रुवारी पासून ज्या बहिणींनी 6 फेब्रुवारी पासून काही 10 ते 15 दिवसाच्या गॅपमध्ये केवायसी केली त्या बहिणींना जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही, पण जानेवारी हप्ता त्यांना मिळाला। जानेवारी हप्ता मिळाला। मग ज्या बहिणी आता केवायसी करतील त्या बहिणींना फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिन्यापासून पैसे 100% सुरू होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहे। ज्या बहिणींचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत आहे त्याच बहिणींची केवायसी होत आहे। पण भरपूर बहिणींना माहित नाही की पैसे जर बंद झाले आहेत तर आपल्याला दुरुस्ती करण्याची संधी शासनाने दिलेली आहे। तर बघा, केवायसी कशी करायची, ही केवायसीची प्रोसेस स्टेप बाय स्टेप कमी वेळेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसीची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी फ्रंटमध्येच दिलेलं आहे की ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्याच बहिणींनी या ठिकाणी क्लिक करा। त्याच बहिणी या ठिकाणी क्लिक करू शकतात आणि केवायसी करू शकतात। जर हप्ते बंद झाले असेल आणि तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत आहे का हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहित होते। तर बघा, या ठिकाणी आपण क्लिक करू। इथे क्लिक केल्यानंतर आता प्रोसेस बघा, तुम्हाला सर्वांना भरपूर लाडक्या बहिणींना प्रोसेस माहीतच आहे। या ठिकाणी आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकायचा, त्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सहमती द्या आणि ओटीपी पाठवा। या ठिकाणी ओटीपी पाठवावर जर क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला बघा ओटीपी टाकण्याचं पेज आलं पाहिजे। ओटीपी टाकण्याचं जर पेज आलं तर समजायचं की तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी मिळालेली आहे आणि दुरुस्ती जर पूर्ण झाली तर तुमची केवायसी मुळे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होणार। तर ओटीपी टाकण्याचं पेज बघा या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तुमच्या आधार क्रमांकावर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं। पण तुम्हाला बघा, जर ओटीपीचं हे पेज आलं नाही आणि तुम्हाला जर अशा प्रकारे ऑप्शन येत असेल, ऑरेंज कलर मध्ये जर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येत असेल की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा आधार क्रमांक जर दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे। तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे। त्यांना सांगायचं की आम्ही आधी केवायसी केली होती, आमचे हप्ते बंद झाले, पण आता आमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर मग आम्हाला केवायसी करण्याची संधी मिळणार की नाही, किंवा मग आमचे पैसे कशामुळे बंद झाले। केवायसीच्या चुकीमुळे बंद झाले असेल तर दुरुस्तीचं ऑप्शन मिळत आहे। केवायसीच्या पलीकडे दुसरं काही कारण असेल तर मग दुरुस्तीचं ऑप्शन मिळत नाही। तुम्हाला हा मेसेज केवायसी करताना येतो। तर त्या बहिणींचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांना ओटीपीचं ऑप्शन येते। ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे। आता सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा, पती वडिलांच्या आधार क्रमांकाची आता गरज नाही, केवायसी सोपी झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला बघा 2 प्रश्न देण्यात आलेले आहे। तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का? प्रश्न सोपा आहे। तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का? या ठिकाणी आपल्याला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात कोणाला पेन्शन पेमेंट मिळते का? पेन्शन पेमेंट मिळते का? तर या ठिकाणी सुद्धा आपण नाही बटनवर क्लिक करू। दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही हे ऑप्शन 2 वेळा सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी बघा, तुम्हाला डॉटवर या ठिकाणी बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जे काही आधार क्रमांक ओटीपी टाकला, प्रश्नाचे उत्तर दिले, तर त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार। यापुढे जर तुमची केवायसी चुकली तर तुम्हाला संधी मिळणार नाही। दोन्ही प्रश्नाचे उत्तर देऊन आधार ओटीपी वगैरे व्यवस्थित टाकून आपल्याला या ठिकाणी बघा सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लगेच पॉपअप येईल की तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता तुमचे केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यावर चौकशी होईल आणि तुमचे हप्ते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापासून 100% सुरू होईल। पैसे बंद झाले असेल तर जुने हप्ते मिळणार नाही। फक्त तुम्हाला आता भरपूर बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून पैसे बंद झाले, तर आता येणारा वाटप जो आहे, लवकर जर तुमची केवायसी अपडेट झाली तर तुम्हाला फेब्रुवारी हप्त्यापासून पैसे मिळणार। तुमची केवायसी जर उशिरा अपडेट झाली तर तुम्हाला जे आहे ते मार्च महिन्यापासून 100% पैसे सुरू होईल। आणि वेबसाईटची लिंक जी आहे ते कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।